तिखट मारा करण्यासाठी कान्होर संघाकडनं पहिलाच फटका स्वीप करण्याचा प्रयत्न आणि तो अपयशी आणि गडी झेलबाद आणि कासगाव संघाला पहिलाच धक्का 0 धावावर संदेशच्या रूपाने मिळतोय आणि संदेश बाद होतोय. धावसंख्येत वाढ नाही, धावसंख्या होते 0 आणि 1 गडी बाद. कान्होरच्याकडून पहिलंच षटक हा अंकित घेऊन येतोय आणि अंकितला पहिल्या चेंडूवर एक गडी बाद करण्यात यश मिळतं. नेहमी प्रत्येक संघाचा पहिलं षटक हे तेज तर्रार असा गोलंदाज घेऊन येतो आणि कान्होरकडून ती भूमिका अंकित बजावतोय. पहिलाच कासगावला धक्का बसलाय, संदेशच्या रूपाने झेलबाद झालाय. विशाल याच्याकडून त्याला झेलबाद करण्यात आला आणि गोलंदाजीला होता अंकित. अंकितचा दुसरा चेंडू पाहूया, दुसऱ्या चेंडूवर अंकित काय करामत करतोय. आणि पहिलाच मला वाटतंय या सामन्यातला पहिला षटकार आणि नितेशच्या फलंदाजीतून पाहायला मिळतोय. गगनभेदी आकाशाला गवसणी घालणारा असा षटकार आणि धाव होते, धावसंख्या होते दुसऱ्या चेंडूवर 1 गडी बाद 6. पाहायला मिळतोय की पहिला चेंडू फेस करतोय आणि त्यावर षटकार लावण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, ती हिम्मत फलंदाजाकडे आहे आणि त्यांनी तो गगनभेदी षटकार मारलेला आहे. अंकित व काहीच दडपण असेल, पहिल्या चेंडूवर त्याला यश जरी मिळालं असेल तरी दुसऱ्या चेंडूवर मात्र त्याला षटकार खावा लागलाय. पाहूया पुन्हा एकदा फलंदाज सज्ज अंकित आणि धावबाद करण्याची उत्तम संधी आणि ती अचूक पकडतो अंकित आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा कासगावला गडी बाद होतोय. धक्का, दुसरा धक्का आणि धावसंख्या होते आणि धावसंख्या दुसरा धावबादच्या रूपाने, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये आत्महत्या असा प्रकार म्हणतात, तो प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळाला. धावबाद होणं क्रिकेटच्या भाषेत आत्महत्या आहे आणि अतिघाई संकटात नेई असा हा सगळा मामला आपल्याला इथे पाहायला मिळाला आणि याचा कासगाव संघाला प्रचंड मोठा धक्का. पाहूया चौथा चेंडू पहिल्या षटकातला कान्होरकडून अंकित घेऊन येतोय आणि मगाशी षटकार मारणारा फलंदाज त्याला सामोरे जातोय आणि पुन्हा पूल केलेला काहीसा फटका लेग साइडच्या दिशेने षटकार आणि हा एक ज्याला आपण क्लास म्हणतो, म्हणजे चेंडू जसा आहे तसाच त्याला बॅटने उत्तर दिलं पाहिजे. उगाच कोणते आडेविडे न घेता सरळ बॅटने चेंडू ज्या टप्प्यावर होता त्या टप्प्याला अचूक दिशेने पटकारलाय तो बॅटने आणि ते पाहायला मिळालंय. 2 षटकार घेऊन खेळतोय नितेशची एक जबरदस्त फलंदाजी आपल्याला या 3 चेंडूत पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या होती ती 2 बाद 12. पहिल्या षटकातला 5वा चेंडू घेऊन अंकित आणि सामोरे जात होतो नितेश कासगावकडनं आणि नितेशने पुन्हा एकदा नजाकत भरा फटका कट केलाय. धावबाद करण्याची संधी पण चुकीची थ्रोफेक पाहायला मिळाली, चेंडू फेक आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 13 आणि मला वाटतं शेवटचा चेंडू या षटकातला असेल. अंकित घेऊन येतोय, स्ट्राईकवर फलंदाज राजवीर आहे. राजभोईरने ऑफ साइडच्या दिशेने कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका. 1 धाव मिळते, धावसंख्येत वाढ, षटक संपतंय. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 14. काहीशी समाधानकारक सुरुवात म्हणता येईल दोन्ही संघाच्याकडनं. हे षटक दोन्ही संघाच्या बाजूने गेले, 2 गडी बाद झाले, 2 षटकारी फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाले कासगावला. म्हणजे संमिश्र असं षटक पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल आपल्याला पाहायला मिळतो. तेजस गोलंदाजीसाठी कान्होरकडून दुसरा गोलंदाज पाचारण केला जातो. तेजस
राज भोईर हाही मला चांगला फलंदाजी पहिली खेळली. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे त्याने कव्हरला फटका मारला, एक चांगल्या फलंदाजाचं ते लक्षण आहे. ज्या पद्धतीने तो चेंडू कव्हरला खेळला, राज भोईर ही चांगला फलंदाज आणि नितेश याने तर 2 षटकार मारून दाखवूनच दिले की आज तो काहीतरी वेगळ्याच ढंगात आणि रंगात तो पाहायला मिळतोय. त्याच्या फलंदाजीची स्टाईल, चेंडू सीमा पार करण्याची त्याची ताकद. कासगाव संघ 2 गडी बाद 14. कान्नूर संघाकडून दुसरा गोलंदाज तेजस सज्ज. पाहूया राज भोईर स्ट्राईकवर आहे, तो कशा पद्धतीने या तेजसच्या गोलंदाजीचा सामना करतोय आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू तेजसचा आणि गोलंदाजच्या दिशेने खेळून काढला होता. धावबाद करण्याची संधी होती, पण थ्रोफेकीच्या धावा, चेंडूफेकीच्या अतिरिक्त धावा जाण्याच्या भीतीने तो चेंडू त्याने एसटीएमवर मारला नाही आणि एक धाव मिळाली. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 15. तेजस पुन्हा एकदा, पहिला चेंडू तर त्यांनी योग्य टप्प्यावर टाकला होता, त्यामुळे राज भोईरला फारसं काही करता आलं नाही. पुढचा चेंडू आणि तडकावण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पण जे हवं होतं त्या 4 धावा मात्र संघाला मिळत आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 19. 2 गडी बाद. म्हणजे कधी कधी चांगल्या चेंडूलाही धावा मिळतात, तसं चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही, पण चेंडूला तो परिणाम हवा होता फलंदाजाला, तो परिणाम मात्र लाभला आणि चेंडू गेलाय चौकाराच्या रूपात. धावसंख्या होते ती दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 2 गडी बाद 19. तेजस काहीसा निराश, त्याला एका चांगल्या चेंडूला 4 धावा गेल्याचं दुःख, शल्य त्याच्या चेहऱ्यावर, पण तो नाउमेद होत नाही. पुन्हा आपल्या गोलंदाजीच्या गाडीवर तो जातोय, पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि नितेश ज्याने 2 षटकार एक चौकार खेचलाय, तो फलंदाज त्याला सामोरे जातोय आणि नितेशने पुन्हा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू विसावतोय तो शतरक्षाच्या हातात आणि बाद होतोय तो फलंदाज. तो चेंडूला गॅप घेण्यात त्याला अपयश आलं. चेंडू त्याने बॅटवर घेतला, कव्हरच्या वरून मारण्यातही तो यशस्वी झाला, पण त्याला अपेक्षित असलेला रिझल्ट मिळाला नाही. त्यामुळे निराश होऊ नितेश आपली कामगिरी तो चांगल्या बजावत होता. राज लहाने, आता दोन्ही राज आता मैदानावरती किती राज करतायत आपल्याला पाहायला मिळेल. एक साईडला राज भोईर तर दुसऱ्या बाजूला राज लहाने. धावसंख्या 3 गडी बाद 19. नितेशने चांगली फलंदाजी केली, 16 धावा केल्या, 17 आणि क्लास कव्हरच्या वरून, पण त्याला काही फटका दर्जेदार आहे, पण तो गॅप जो हवा तो मिळाला नाही. धावसंख्या होती ती 20. तेजस संघासाठी चांगली कामगिरी करतोय, त्याने एक गडी बाद केलाय, धावांच्या पण बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात तो यशस्वी होतोय. आता पुढच्या 2 चेंडूवर तो काय करतोय, संघाला किती 2 चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर ते षटक पुन्हा मागडं ठरेल. आणि राज लहानेने कव्हर पॉइंटच्या इथे मारलेला, त्याला बॅटवर चेंडू हवा तसा आला नाही, त्यामुळे त्याला 1 धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 21. 3 गडी बाद 21. मला वाटतं या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. तेजस कान्नूरच्या संघाकडून आपला शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा. राज मागासून त्याची फलंदाजी, तो कव्हरच्या दिशेने चांगले फटके मारतो, पण त्याला गॅप मिळत नाहीये आणि रिव्हर्स स्वीपने मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्विच म्हणा, रिव्हर्स स्वीप म्हणा, प्रयत्न, पण त्याला यश मिळत नाही आणि धावसंख्या इथे थांबते 2 षटकानंतर 21 वर. 3 गडी बाद. हे षटक चांगलं म्हणावं लागेल. पहिल्या षटकात 14 धावा मिळाल्या होत्या, दुसऱ्या षटकात 7च धावा दिल्या तेजसने. एक कंट्रोल त्याच्या गोलंदाजीत आपल्याला पाहायला मिळाला. आता या पुढच्या 2 षटकात काहीशी
घणाघाती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते का पाहायला मिळेल. जर आता गोलंदाजीसाठी आलाय तो कान्होर संघाकडून आदित्य. छोट्या चाणीचा हा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर जातोय. त्याला काहीसं मार्गदर्शन कर्णधाराकडून केलं जात आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. गोलंदाजाला जशी क्षेत्ररक्षण हवंय त्यानुसार तो आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. छोट्या चाणीचा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज. कर्णधाराने त्याला काहीतरी कानमंत्र दिलाय. तो कानमंत्र घेऊन पाहूया तो कानमंत्र आपलं प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कसा करतोय तो. एक मध्यम रनअप त्याचा गोलंदाजीच्या मार्कवर तो सज्ज आहे. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन आदित्य. त्याला राज लहाने सामोरे जाणार आहे. राज लहाने हा 4थ्या क्रमांकाचा कासगाव संघाचा फलंदाज. पहिलाच चेंडू 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय. दोन्ही संघा चांगला तालमेळ आपल्याला इथे पाहायला मिळाला आणि 2 धावा मिळाल्या चेंडूवर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 23-3 गडी बाद. आदित्यचा दुसरा चेंडू सामोरे जातो तो राज. राजने लेग साइडला मारलाय पण त्याला गॅप मिळत नाही. चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतो आणि पुन्हा एकदा पाहायला मिळते अति घाई संकटात नाही. आणि जिथे 2 धावा नव्हत्याच तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न अपयशी आणि पुन्हा दुसरी आत्महत्या आपल्याला म्हणावी लागली. चांगला फलंदाजी करत होता आणि क्षेत्ररक्षण चांगलं म्हणावं लागेल त्याचं. त्याने अचूक चेंडू फेक केली आणि त्या अचूक चेंडू फेकीमुळेच हे धावबाद करणं शक्य झालं. नाहीतर फार थोडं अंतर होतं ते. चेंडू फेक जर जरा चुकीची झाली असती तर धावबाद फलंदाज झाला नसता. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 4-23. आता राज भोईर ज्याच्या फटके तर बॅटवर चांगले येत आहेत पण त्याला गॅप मिळत नाहीये आणि पुन्हा त्याने कव्हर मधूनच पॉइंट कव्हर मधून त्यांनी मारलेल्या चौका. आता त्याला मात्र गॅप मिळण्यात यशस्वी झालाय तो. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 28. एक उंचपुरा छोट्या शरीरयष्टीचा हा फलंदाज पण त्याची जे आपण म्हणतोय की मनगटामध्ये जी कलाई आपण ज्याला म्हणतो ज्याने बॅट गॅप वगैरे काढणं सहज शक्य होतं. VVS लक्ष्मण ज्या पद्धतीने खेळायचा आणि पुलटा चेंडूवर त्याला त्याचा समाचार घेण्यात तो अपयशी झालाय. अपेक्षित यश त्याला त्याच्यावर मिळालं नाही. फक्त 1 धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या होते ती 29-4 गडी बाद. आता नवीन फलंदाज आलाय. भक्कम शरीरयष्टीचा आहे. त्याचं नावही हनुमान आहे. हनुमंताचा नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय. पाहूया त्याच्या फलंदाजीत तो संघाला किती फायदेशीर ठरते त्याची फलंदाजी. आणि पूल करण्याचा प्रयत्न आखूड टप्प्याच्या चेंडूवर पण चेंडूवर त्याला टायमिंग म्हणतो आपण ते टायमिंग काही साधलं जात नाही. चेंडू हवी तेवढी लांब ज्याला अंतर कापत नाही आणि चेंडू हातात विसावतो क्षेत्ररक्षकाच्या आणि 5वा धक्का कासगाव संघाला हनुमंताच्या रूपाने मिळतोय. धावसंख्या होती ती 5 गडी बाद 29. सगळी फलंदाजी मदार ही राज भोईरवर राहणार आहे. आता नवीन येणारा जो फलंदाज आहे तो आदित्य. गोलंदाज आदित्य. दोन्ही आदित्य एकमेकांना सामोरे जाणार आहेत. टायमिंग झालं नाही ते बाकी काही नाही. ताकद घेतली होती त्यांनी पण ते त्याला चेंडू आणि बॅट याचा जो अचूक संपर्क असतो ज्याला आपण टायमिंग म्हणतो ते टायमिंग साधलं नाही. त्यामुळे चेंडू अपेक्षित अंतर गाठू शकला नाही. स्ट्राईकला येतो आदित्य. गोलंदाजीला पण आदित्य आणि एका आदित्याने दुसऱ्या आदित्याला घरी पाठवलंय. पहिल्याच चेंडूवर त्रिफळा चित्त आणि खरंच
कान्नूरच्या आदित्यने ही लढाई जिंकली असं म्हणावं लागेल. अतिशय 29 धावा, 6वा गडी, अर्धा डझन फलंदाज बाद झालेत. इथे आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक फलंदाज येऊन फक्त हजेरी लावतोय आणि माघारी परततोय. संघाला अडचणीत टाकलं जात आहे. कासगाव संघाला 29 धावावर कासगाव संघाच्या अर्धा डझन फलंदाज बाद झालेत. नवीन येणारा फलंदाज रवींद्र, पण स्ट्राईकवर मला वाटतंय षटक संपल्यामुळे राज भोईर स्ट्राईकवर येतोय. कान्नूर संघाने आतापर्यंत या सामन्यावर जर गोलंदाजीच्या रूपाने पाहायला मिळालं तर मला वाटतं की बऱ्यापैकी एक चांगली पकड कान्नूर संघाच्या गोलंदाजांनी आपल्याला या सामन्यावर मिळवले. पहिल्या षटकात जरी 14 धावा गेल्या होत्या तरी 2 गडी महत्वाचे पहिल्या षटकात बाद झाले होते. त्यानंतर येणाऱ्या दोन्ही षटकांनी ते नियंत्रण अचूक ठेवलं. कान्नूर संघातलं शेवटचं षटक कान्नूर संघाकडनं कैलास घेऊन येतोय आणि राज भोईर जो चांगला खेळतोय आणि पुन्हा एकदा त्याने लेग साइडच्या दिशेने फटका मारलेला आहे. एक आणि अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. जिथे 1 धाव होती ते 2 धावा मिळतात आणि राज भोईर सारखा चांगला फलंदाज स्ट्राईकवर येतोय. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 31. राजला जास्तीत जास्त स्ट्राईकवर दूर ठेवणं हे कान्नूर संघाचं पहिलं लक्ष असायला हवं, पण त्याला 7 क्षेत्ररक्षकांची असायला हवी आणि कासगाव संघाकडून जास्तीत जास्त स्ट्राईक राजला मिळणं गरजेचं आहे. आणि चेंडू वाईड, पंचांचा इशारा वाईड चेंडूचा एक अतिरिक्त धावेत वाढ होते. धावसंख्या वाढते ती 32. 6 गडी बाद 32. हे षटक आतापर्यंत एका चेंडूवर 3 धावा आलेले या षटकात. पुन्हा मिडॉनच्या वरून मारण्याचा प्रयत्न, 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 34. 6 गडी बाद 34. या षटकात आतापर्यंत कैलासने 5 धावा दिलेल्या आहेत 2 चेंडूत. क्षेत्ररक्षकांची त्याला साथ मिळत नाहीये. राजला तो पूर्णपणे चेंडूवर स्वार होऊनही देत नाहीये. पण एक अचूक निर्धाव चेंडू, ऑफ साइडच्या दिशेने यॉर्कर लाईनचा चेंडू म्हणावा, एक अचूक चेंडू. म्हणजे 2020 मध्ये पण ही इंटरनॅशनल लेवलला पण ही लाईन बऱ्याचदा शेवटच्या षटकांच्यात गोलंदाज होतो आणि पूल केलाय चेंडू, पण हवी तेवढं अंतर कापत नाही आणि चेंडू हातात विसावतो एक चांगल्या क्षेत्ररक्षकाचा. आणि 7वा धक्का कासगाव संघाला 34 धावावर मिळतोय. जवळजवळ कासगाव संघ 7 गडी गमावलेले आहेत. सातवा धक्का कासगाव संघाला बसलाय. कान्नूर संघाकडून कर्णधार क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करताना डावखुरा फलंदाज आता स्ट्राईकवर येतोय. काही चेंडू शेवटच्या षटकाच्या शिल्लक आहेत. पाहूया या आतापर्यंतच्या तर लढाईत कान्नूर संघाचं चांगलं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालंय गोलंदाजाकडनं. एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळाली ती कान्नूर संघाकडनं. आणि लेग साइडच्या दिशेने
मारले चेंडू, 2 धावा मिळतायत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 36. 7 गडी बाद 36. शेवटचे तळाचे फलंदाज खेळण्यासाठी आलेले आहेत. पाहूया त्यांच्याकडून काहीतरी चमत्कार पाहायला मिळतो का. 1-2 षटकार जर शेवटच्या काही चेंडूवर मिळाले तर संघाची धावसंख्येत एक सन्मानजनक स्कोअर पाहता येईल. पण पुन्हा चेंडू हा मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावलाय आणि 8वा धक्का. आणि मला वाटतं सगळं षटक संपले. 4 आणि 36 धावा कासगाव संघाने धावफलकावर लावल्यात. 37 धावांचं आव्हान कान्होर संघाला 24 चेंडूत गाठायचं आहे. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आणि पहिल्याच सामन्यात कान्होर आणि कासगाव असा संघर्ष पाहायला मिळतोय. पहिली फलंदाजी करताना कासगाव संघाने 8 गडी बाद 36 धावा केल्या आणि कान्होर संघापुढे 4 षटका 37 धावांचं आव्हान ठेवलंय. पाहूया हे आव्हान पेलण्यास कान्होर संघ किती समर्थ, पण ते आव्हान पेलतोय ते या काही मिनिटात आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो हॅलो कासगाव संघानं आपलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. कान्होर संघाकडून आघाडीचे फलंदाज तेजस आणि अंकित 37 धावांचं आव्हान घेऊन कान्होर संघाच्या वतीनं आघाडीचे फलंदाज राज, गोलंदाजीसाठी राज लहाणी. पाहूया ही चेस कशी होते. 37 धावांचं आव्हान घेऊन कान्होरची सलामीची फलंदाजीचे गाड घेताना दोन्ही आघाडीवीर राज लहाने हा आघाडीचा गोलंदाज कासगाव संघाकडनं. स्ट्राईकला येतो अंकित आणि राजचा पहिला चेंडू अंकितसाठी आणि मधली एष्टी त्याची उडवतोय तो राज लहाने. छान. राज लहानेने जे आपलं आव्हान जरी कमी धावांचं असेल तरी ते आव्हान जिवंत ठेवण्यासाठी एकमेव उपाय आहे तो म्हणजे कान्होर संघाच्या विकेट घेणं आणि त्याची आपली भूमिका पहिल्याच चेंडूवर बजावतो. यॉर्कर लाईनच्या चेंडूवर तो मधली एष्टी उडवतोय तो अंकितची
आणि अंकितला शून्यावर माघारी परतोय. त्याचा निराश असा अंकित माघारी परतताना आता त्यानंतर वन डाऊनचा प्लेयर कान्होर संघाकडून जातोय तो नितीन. एक पहिल्याच चेंडूवर यार्कर लाईनचा चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू. म्हणजे जे गोलंदाजाला हवं असतं की त्या यॉर्कर चेंडूवर काय व्हायला पाहिजे, एकतर तिन्ही यष्ट्यामधली कुठली एक यष्टी उडवणं हेच त्या यॉर्कर चेंडूचं ध्येय असतं आणि ते अचूक साधलंय ते राज लहानेच्या पहिल्या चेंडूवर. दुसरा चेंडू मिडॉनच्या वरून आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, चौकार. नितीनने पहिल्याच चेंडूवर चौकाराची वसुली केली आहे आणि कान्होर संघाच्या धावांचं खातं खोललंय. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 4. 2 चेंडू झालेत. कान्होर विरुद्ध कासगाव असा हा संघर्ष या मैदानात पाहायला मिळतोय. दुसऱ्या डावात 37 धावांचं आव्हान घेऊन कान्होर संघ सज्ज आहे. नितीन हा कान्होर संघाकडनं दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. पहिल्याच चेंडूवर 4 धावा आणि दुसरा चेंडू पंच पायचीचे अपील करतायत खेळाडू, पण पंच नाकारतायत आणि लेग बाईटच्या या 4 धावा मिळत आहेत. म्हणजे एक दुर्दैव आपण म्हणतो क्रिकेटमध्ये, बऱ्याचदा दुर्दैव पाहायला मिळतं. अचूक चेंडू, अपील पण होते, पण बाईटच्या रूपाने लेग बाईटच्या रूपाने 4 धावा मिळतात. म्हणजे ज्या चेंडूवर धाव मिळायलाच नको, पण ते गोलंदाजाचं दुर्दैव, इतका नियंत्रित चेंडू त्याने टाकून त्यावर 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते ती 8. सलग 2 चौकार मिळाले ते कान्होर संघाला, एक लेग बाईटच्या रूपाने. चौथा चेंडू राजचा आणि खरंच राजच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. एक तो चौकार सोडला, त्यात पण त्याला नीट क्षेत्ररक्षणाची जर योग्य साथ मिळाली असती तर तोही चौकार कदाचित अडवण्यासारखा होता. 8 धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद 8 कान्होर. कान्होर आणि कासगाव गोलंदाजी फलंदाजीचा संघर्ष आपल्याला इथे पाहायला मिळतोय. राजच्या रूपाने एक तगडं आणि 1 धाव, मिड ऑफच्या वरून मारलेला चेंडू. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 9. त्यानंतर आता तेजस स्ट्राईकवर येतोय. आघाडीचा फलंदाज आहे तेजस. तेजसच्या फलंदाजीचं तेज आपल्याला पाहायला मिळेल. राजने तर आपला प्रभाव या 5 चेंडूवर दाखवून दिलाय की किती मी लाईन लेंथ, वेग, अचूक टप्पा आणि नियंत्रणशील गोलंदाजी करू शकतो, हे राजने या 5 चेंडूमध्ये दाखवून दिले. आतापर्यंत राजने 5 चेंडू एकदम आणि पुन्हा एकदा तेच की संपूर्णपणे ज्याला आपण ब्लॉक करतो एखाद्या फलंदाजाला, आणि 10 धावा. एक ब्लॉक चेंडू जो टाकला होता राजने शेवटचा, फलंदाज फार तर त्यावर फक्त तो खेळून काढू शकतो. मोठा फटका जवळजवळ अशक्य असतो अशा चेंडूवर मारणं, आणि तेजस सारख्या फलंदाजाला ते अचूक माहिती आहे. त्यांनी त्या चेंडूला तो न्याय दिला आणि फक्त 1 धावेसाठी त्यांनी तो चेंडू ढकलला. राजचं एक संपूर्ण नियंत्रणशील असं, पण त्याला दुर्दैव असं की त्याला नशिबाची साथ लाभली नाही. एक चांगल्या निर्धाव चेंडूवर चौकार गेला. आता 18 चेंडूमध्ये 27 धावा जिंकण्यासाठी हव्यात कान्होर संघाला. 18 चेंडू 27 धावा. तेजस स्ट्राईकवर, गोलंदाज सज्ज. एक लांब त्याचा रनअप आहे आणि 18 चेंडू 27 साठी, आणि एक फार फार तर या चेंडूवर 1 धाव मिळेल किंवा बीट होईल, या 2च गोष्टी या चेंडूवर झाल्या असत्या. त्यातला तेजस बीट झाला हा चेंडू, निर्धाव चेंडू, अतिशय अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. या मर्यादित षटकांच्या, कमी षटकांच्या सामन्यात असे चेंडू जर आले तर फलंदाज फार काही करूच शकत नाही.
आणि या चेंडूवर मोठा फटका तर मिळणं आता पण अशक्यच होते. फार तर ते कुठेतरी तुम्ही ग्लान्स कट अशा फटक्यांचा वापर करूनच या चेंडूवर धावा मिळतील. एकेरी दुहेरी किंवा चौकार या चेंडूवर तुम्ही मोठा फटका नाही खेळू शकत, कारण एकतर चेंडूला उंची फार कमी देतोय आणि वेग चांगला आहे आणि चेंडूला उसळी मिळत नसल्यामुळे तो बॅटवर पण तेवढा येणार नाही ताकदीने. त्यामुळे त्याला कट करणं याच काही फलंदाजाच्या हातात असणारी शस्त्र आहेत. नाही, या चेंडूवर तुम्ही असे फटकेही नाही खेळू शकत. अतिशय तुम्ही तेजस सारख्या फलंदाजाकडनं या चुका होतात. आघाडी आलेला फलंदाज, चेंडू वेगवान आहे, चेंडू खालीच राहतोय, एक अचूक टप्प्यावर येतोय, त्याला तुम्ही रिव्हर्स स्विच रिव्हर्स स्वीप नाहीच खेळू शकत. कट ग्लान्स या काही जे आपण क्लासिकल क्रिकेट म्हणतो त्याचाच वापर या गोलंदाजाला करता येऊ शकतो गोलंदाजीवर. आणि पुन्हा एकदा जो मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न, चौकाराच्या चेंडू जातोय, एक चांगलं शतक्षण म्हणावं लागेल. 2 धावा मिळतात 4 चेंडूवर. आत्ता मात्र सामन्याची रंगत वाढतीये. आत्ता 14 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25 धावा हवेत. चेंडू 14, या गोलंदाजाने सामन्यातली रंगत आणली आहे. आता या 2 चेंडूवर जर तो काही नियंत्रणात ठेवू शकला तर या सामन्यातली रंगत वाढेल. नाही, या 2 चेंडू जर एखादा मोठा फटका आला तर कान्नूर संघाचं आव्हान सोपं होईल. कान्नूर संघाला पुन्हा अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, जोरदार अपील. पंच नरेश नाकारतायत. अप्रतिम चेंडू, इकडनं चेंडूचा अंदाज नाही मला वाटतं, पण तो जरा आउट स्विंग सारखा झालेला हा चेंडू आहे. इथून समालोचक कक्षामधून तो तितका कळत नाही, पण जवळजवळ चेंडू ज्याप्रमाणे दिशेने विकेट किपरकडे गेला तर तो चेंडू आउट स्विंग झाला असावा. आणि आता 13 चेंडूत 25 धावा, त्यामुळे तेजस फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ होतो त्याच्या समोर, गोलंदाजासमोर. मी हे 5ही चेंडू पाहिले तर मी जेवढा तासभर इथं सामना पाहिला, या तासभर सामन्यातले सर्वोत्कृष्ट 5 चेंडू मी इथे पाहिले. एक हवा म्हणजे बरेचसे तेज गोलंदाजांना आपला हवेचा फायदा कसा घ्यायचा हे बऱ्याच जणांना कळत नाही, पण या गोलंदाजाने हवेचा फायदा अचूक घेतलाय. तो चेंडूला रिव्हर्स स्विंग करतोय, तो चेंडूला खालीच ठेवतोय आणि चेंडूला आवश्यक ती गतीही देतोय. त्यामुळे बऱ्याच म्हणजे फलंदाजावर तो पूर्णपणे वर्चस्व राखू शकलाय गोलंदाज. आत्ता शेवटच्या चेंडूवर मोठ्या फटक्याची गरजच आहे तेजसला, आणि पुन्हा एकदा ब्लॉक केलाय तेजसला. तेजसने आत्ता मात्र तेजसने चेंडूला जो गरज होती चेंडूवर त्याप्रमाणे खेळला. धावसंख्या होती ती 2 षटकानंतर 13 धावसंख्या, 24 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत 12 चेंडूत. खरंच या गोलंदाजाचे मी पाहिलेले 6 उत्कृष्ट चेंडू या दिवसात, म्हणजे तुम्ही 6ही चेंडू टेनिस क्रिकेट खेळताय, इतकं ट्रेनिंग नसतं आपल्याला, पण आपण 6ही चेंडू एका लेंथला आणि काहीशी मलिंगाच्या शैलीने त्याची गोलंदाजी थोडासा होणारी गोलंदाजी, पण 6ही चेंडूवर कमालीचं नियंत्रण होतं त्याचं. 12ला 24 धावा हव्यात. कमालीचं नियंत्रण आपण गोलंदाजीवर पाहिलं मी. एक टेनिस क्रिकेट खेळणारा खेळाडू एखादा ग्रामीण भागातून येतोय, 6 चेंडूवर कमालीचं नियंत्रण ठेवतोय. फलंदाजांनी फक्त चेंडू जर फलंदाजांनी ते कट वगैरे केले असते तर धावा मिळाल्या असता. मोठा फटका जवळजवळ अशक्य होता. आता तेजसवर जबाबदारी असेल, कारण तो आघाडीचा फलंदाज आहे. कान्नूर संघाच्या आशा त्याच्यावर फार आहेत. ज्या चेंडू निर्धाव गेलेत ते चेंडू त्याला भरून काढणे ही त्याची जबाबदारी असेल. आणि कासगाव संघाच्या गोलंदाजांचं पुढचं काम असेल, जे आत्ताच्या गोलंदाजांनी कामगिरी बजावली तिला जर न्याय द्यायचा असेल तर इथून पुढे येणाऱ्या दोन्ही गोलंदाजांनी त्याला साजेशी कामगिरी करावी लागेल. पण सामना रंगतदार झाला. आता सामना असं कोणी म्हणू शकणार नाही सहज कोणी जिंकेल. सामना दोन्ही बाजूने समान आहे. आता 200च्या स्ट्राईकने कान्नूरला रन करायचे आणि त्या रन रोखायचं काम आता कासगाव संघाचं आहे. आधी सुरुवातीला वाटलं होतं
कान्नूरची गोलंदाजी पाहून की सामना कान्नूर सहज खिशात घालेल, पण कासगावने सांगितलं की ते इतकं सोपं नाहीये. आमच्याकडे असे मातब्बर गोलंदाज आहेत की जे कान्नूरच्या संघाला रोखून धरतील. गोलंदाज सज्ज, 12 चेंडूमध्ये 24 धावा. 12 चेंडू 24 धावा. गोलंदाज सज्ज आणि पुन्हा निर्धाव चेंडू. तेजस्वरचं दडपण वाढलं असेल. आता खरी फलंदाजी परीक्षा आहे की फलंदाज दबावात काय करतोय. तेजस जर आघाडीला आलेला फलंदाज आहे, निश्चित त्याला हा दबाव हाताळण्याची त्याला सवय असेल. कारण या 2-2, 3-3, 4-4 षटकांच्या सामन्यात सगळ्यात जास्त जर दबाव कोणावर असेल तो आघाडीच्या फलंदाजावर असतो. एक चेंडू जरी निर्धाव झाला आणि वाईड चेंडू, धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 14. आता विजयासाठी 11 चेंडू 23 धावा. रणजित गोलंदाजीसाठी करतोय. गोलंदाजी करतोय तो तिसऱ्या षटक घेऊन. रणजित कासगावकडनं आणि फलंदाज तेजस. आणि तेजसने चांगला फटका मारलाय पूर्णपणे गॅप मध्ये. चौकार. तेजसची बॅट आता तळपायला सुरुवात झाली आहे. आत्तापासून त्याची बॅट पूर्णपणे निष्प्रभ होती. गोलंदाजांसमोर ती नतमस्तक होती. पण त्याने आता जाणलंय की आता ही वेळ शांत राहण्याची नाहीये. हीच ती वेळ, हाच तो क्षण धावांचा वेग वाढवण्याचा. आणि त्याचा अचूक टायमिंग. एक चांगला फटका म्हणावा लागेल कारण दोन्ही क्षेत्ररक्षकाला अजिबात चान्स नव्हता हा फटका अडवण्यासाठी. 10 चेंडू 19 धावा विजयासाठी. आणि आघाडीचा फलंदाज तेजस फलंदाजी मार्कवर आणि पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेतोय आणि तेजस बाद होतोय. रणजितला यश मिळतं आणि 9 चेंडू विजयासाठी 19 धावा. तेजस सारखा मोहरा गारच झालाय. तेजस आज काही म्हणावं तसं त्याला यश आलं नाही, पण त्याला षटक पण तेवढा अप्रतिम त्याला सामना करायला लागला. पण ठीक आहे, क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक दिवस तुमचा नसतो. कधी गोलंदाजाचा असतो तर कधी फलंदाजाचा असतो. हा खेळाचा भाग आहे. चढ उतार हा खेळात येतोय. एसटी रक्षकाकडनं काय झेलबाद झालाय तो तेजस. आणि 2 गडी बाद झालेत. विजयासाठी आता 19 धावा पाहिजेत आणि चेंडू मला वाटतं 9 शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये 19 धावा. कैलास आता फलंदाजी मार्कवर आहे. कैलासलाच आता ती विजयाला जर विजय गाठायचा असेल तर आता दोन्ही जे फलंदाज आहेत पिचवर त्यांना पूर्ण सूत्र आपल्या हाती घेऊन संघाची नाव जी पहिली तीराला न्यायला लागेल त्याची जबाबदारी दोन्ही फलंदाजावर आहे. आणि गोलंदाज रणजित जर आपल्या संघाला चांगला जिंकून द्यायचा असेल तर रणजितला उत्तम कामगिरी करणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत त्यांनी 3 चेंडूत एक चौकार वगळला तर ते 2 चेंडू चांगले त्याने पूर्ण नियंत्रणात टाकलेत. याच्या पुढचे 3 चेंडू तो काय करतोय. 9 चेंडू 19 धावांचं आव्हान कान्नूरला. गोलंदाज रणजित, फलंदाज
कैलास सज्ज आहे. कैलासच्या बॅटवर म्हणावा तसा फटका आला नाही आणि खराब क्षेत्ररक्षण किती असावं याचं उत्तम उदाहरण संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि त्यात आपण संघाला पराभवाच्या दिशेने कसं ढकलता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो. अशी तऱ्हा ज्या फटक्यावर कधी एकच धाव लिहिलेली असेल त्या फटक्यावर जर क्षेत्ररक्षक चुकीने 4 धावा गेल्या तर गोलंदाजावरचं दडपण प्रचंड वाढतं. जर हा सामना जिंकायचा असेल तर कासगावला सांघिक खेळाची गरज आहे. कासगावला सांघिक खेळ करावा लागेल आणि कान्होरला आता या दोघा फलंदाजांना वैयक्तिक खेळ जर चांगला केला तरी सामना ते जिंकतील. पण कासगावला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना सांघिक खेळच करावा लागेल. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सगळ्या गोष्टी आणि प्रत्येक क्षेत्ररक्षकाची साथ हवी आहे तरच कासगाव या सामन्यात येईल. आणि निर्धाव चेंडू, मला वाटतं आता किती धावले, 15 धावांची आवश्यकता 7 चेंडूवर. जर मगाचं क्षेत्ररक्षण पण हे आव्हान किती कठीण झालं असतं तुम्ही समजून घ्या. शेवटचा चेंडू रणजीचा, आतापर्यंत कमालीचं षटक रणजीचं आणि बॅट चेंडूच्या आणि षटकार. कैलासने सामन्याचा रंग पालटलाय. 9 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. चेंडू 6 शिल्लक आहेत. 6 चेंडू 9 चेंडू. नवीन जुना चेंडू दे नको. 6 चेंडूत 9 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू 9 धावा. दोन्ही फलंदाज सक्षम आहेत या 6 चेंडूत 9 धावा. कैलासने ज्याप्रमाणे 3 चेंडूंना सामोरे गेलाय तो कधी सामन्याचं चित्र कोणत्याही एका चेंडूवर पालटू शकतं. संदेश आता गोलंदाजीला येतोय पण सामना खरंच रंगतदार झाला. मला कासगावच्या गोलंदाजाचं खरंच कौतुक करावं लागेल की त्यांनी ज्या नियंत्रणात 3 षटकं आतापर्यंत टाकली पण त्याला 7 फलंदाजाची लागली नाही, क्षेत्ररक्षकांची लाभली नाही. बऱ्याचदा लेग बाईटच्या रूपाने चौकार गेले. पण जर दोन्ही संघाच्या गोलंदाजाची तुलना केली तर खरंच कासगाव संघाचं गोलंदाजांचं पारडं मला जड वाटले या 3 षटकात. अतिशय नियंत्रणशील गोलंदाजी. जर क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली असती तर कदाचित पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. एक क्षेत्ररक्षक आणि नशिबाची साथ जर नीट लाभली असती कासगावला तर खरंच कासगाव या सामन्यात कितीतरी पुढे असता. अजूनही संधी गेलेली नाहीये. दोन्ही संघ समान आहेत सध्याही. कासगावच्या आत्तापर्यंत कासगावने जेवढे 19 चेंडूची गोलंदाजी केलेली आहे त्या 19 चेंडूत काही चेंडू वगळले तर हुकूमत ठेवली त्यांनी फलंदाजावर. आपली हुकूमत गाजवली ती. आत्ता पाहूया डावखुरा कैलास ज्याने शेवटच्या चेंडूवर मागच्या षटकाचा षटकार मारून जे सामन्याचं चित्र पालटलं होतं आता तशीच तो किमया या षटकात करतो का? पहिल्यांदाच या षटकात तो स्ट्राईकवर येतोय. 5 चेंडू 9 धावा. गोलंदाज सज्ज, गोलंदाज संदेश आणि फलंदाज कैलास. पुन्हा एकदा कैलासच्या बॅटमधून खणखणीत षटकार. कैलास या सामन्यात चित्र ज्याने पालटलं ते संपूर्णपणे कैलासने पालटलं. या सामन्याचा जर कोणी हिरो असेल तर तो कैलास ज्याने 2 चेंडूवर सामन्याचं चित्र पालटलं. जिंकण्यासाठी 3 धावा. आता चेंडू शिल्लक 4. पाहूया काय होतंय. आणि 3 चेंडू 3. कैलासच्या फलंदाजीचं नीट निरीक्षण तुम्ही केलं तर कैलासचे 2 काही त्याच्या ज्या
जमेच्या बाजू त्या पट्ट्यात जर चेंडू आला तर तो षटकारच खेचतोय. पण थोडासा आखूट ऑफलाईन त्याला अवघड जाते खेळायला. पण त्याच्या पट्ट्यात चेंडू आला तर तो बाकी तेवढी ताकद ठेवतो की चेंडू मैदानाबाहेर फिरकावण्याची. ही लाईन त्याला अवघडच जाते मगासपासून. आता मात्र पुन्हा सामना अतिशय रंगतदार अवस्थेत. 2 चेंडू 3 धावा आणि गोलंदाजांनी षटकार खाल्ला पण त्याने अचूक कैलासची ताकद ओळखली आणि त्यानंतरचे दोन्ही चेंडू त्याने ऑफलाईनच्या दिशेने ठेवले आणि कैलास त्यावर काहीच निष्प्रभ राहिला. म्हणजे खरंच गोलंदाजाचं चातुर्य आपण पाहूया. या ग्रामीण खेळाडू छोट्या छोट्या गोष्टीतून ते लगेच फलंदाजाला जज करतात आणि आपली लाईन लेंथ बदलतात. गेली 4-5 वर्ष टेनिस क्रिकेट मी पाहिलं नाही पण मी बऱ्याच वर्षातून क्रिकेट पाहायला आलो आणि मला हा बदल पाहिला की आताचे गोलंदाज इतके हुशार. आणि पूर्वी 5-6 वर्षापूर्वीचं क्रिकेट पाहिलं तर गोलंदाज मार खात गेला की मारत खात जायचा. पण आताचे खरंच गोलंदाज प्रचंड हुशारीचा वापर करतात. 2 चेंडू 3 धावा विजयासाठी. कितीतरी रंगतदार सामना हा पाहायला मिळतोय. पाहूया काही होऊ शकतं या 2 चेंडूत. आणि कमाल कमाल अपील करता आणि दोन्ही पंचांनी चर्चा करून बाद केले फलंदाज. दोन्ही पंच एक चांगले पंच आहेत. निपक्षपातीपणाने ते निर्णय देतील आणि बाद झाले. एका चेंडूवर आता 3 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे का? 2 चेंडू 3 धावा. 1-3 कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या. 1 चेंडू 3 धावा. मी गेली 4-5 वर्ष क्रिकेट पाहिलं नाही पण मला खरंच कौतुक वाटतं या खेळाडूंचं की ज्यावेळी आम्ही खेळायचो त्यावेळी गोलंदाज मार खात गेला की मार खायचा. पण मी कैलासची फलंदाजी पाहिली. त्यानं षटकार जसा घेतला तसा गोलंदाजाने आपली लाईन बदलली. जिथे कैलासची कमकुवत बाजू होती नेमकी तिथेच त्यांनी मारा केला आणि कैलासला पूर्णपणे ब्लॉक केलं. त्यानंतर त्याने परत सामन्यात कमबॅक केला. 4 चेंडू 3 धावा असताना आता 1 चेंडू 3 धावा आहेत. कमाल कमाल खरंच कमाल म्हणावी लागेल. खेळ टेनिस क्रिकेटचा दर्जा म्हणजे मी तर 4-5 वर्ष पाहिलं नाही पण खरंच दर्जा ऐकून होतो पण खरंच दर्जा जातो. इतका ग्रामीण भागातले खेळाडू इतका अभ्यास करून गोलंदाजी करतायत. एक टेनिस क्रिकेटचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. 4-3 असताना 1-3 झालंय. कमाल कमाल. रणजित खेळ कोणी जिंको पण मन तुम्ही जिंकलेली आहेत रणजित. कमालच. संदेशसाठी खरंच टाळ्या. कमाल केले संदेश तू गोलंदाजीने. आणि खरंच संदेश कमाल धमाल सगळं पाहायला मिळते संदेश तुझ्या रूपाने. म्हणजे रणजित असो संदेश असो राज असो कासगाव तुम्ही विनरचे हकदार होते. तुम्ही तुमच्या गोलंदाजाने जे केलंय ना ते अप्रतिम आहे. ते त्याच्यासाठी शब्द नाही कारण तुमच्या गोलंदाजाचं असा भेदक मारा आणि इतका म्हणजे फलंदाजाची ताकद कमकुवत बाजू आणि तुम्ही विजयाचे हकदार आहात आणि तुमच्या विजयाची माळ तुमच्या गळ्यात पडते कारण त्याचे तुम्ही हकदार आहेत. कासगाव आणि लढत तर शेवटपर्यंत दिली कान्नूर संघाचं. खरंच त्यांचं अभिनंदन. म्हणजे लढाऊ बाणा त्यांनी दाखवला. शेवटच्या क्षणापर्यंत ते लढले शेवटच्या चेंडूपर्यंत. पण शेवटी हार जीत हा खेळाचा भाग आहे. कोणीतरी एक जिंकणार आहे पण मन दोन्ही संघांनी जिंकले